रामकृष्ण हरी माऊली. तर तुमचं स्वागत आहे आपल्या पुण्यनगरीमध्ये. तर मित्रांनो, आज मी आलो आहे श्री जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं उद्या ह्या पालखीचं आगमन ह्या ठिकाणी होणार आहे. पुणेकरांनी सुंदर असं नियोजन केलं मित्रांनो. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे माऊलींना कुठल्याही वारकऱ्यांना गैरसोय होऊ नये त्यासाठी सुंदर असं ह्या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता माझ्या मागे. तिथून माऊलींना दर्शनाची रांग होणार आहे. चला तुम्हाला दाखवतो. रामकृष्ण हरी माऊली, ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांच्या अभंगांनी आपल्या जगाला योग्य दिशा दिली, त्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या आपल्या पुण्यनगरीत आगमन होत आहे. हा केवळ एक सोहळा नाही, तर भक्ती, शक्ती आणि समतेचा महासंगम आहे. आषाढी वारीच्या या पर्वात टाळ मृदुंगांच्या गजरात आणि ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात अवघी पुणेनगरी विठ्ठलमय होणार आहे. मनोमैलन चालत येणाऱ्या सर्व वारकरी भाविकांचे स्वागत करणे हे आपले परभाग्य आहे. चला आपण सर्वांनी मिळून या सोहळ्याच्या अत्यंत शिस्तीत, आनंदाने आणि भक्तिभावाने स्वागत करूया. संत तुकाराम महाराजांच्या चरणी साष्टांगन प्रणिपात. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. तर मित्रांनो, सुंदर असं नियोजन, पोलीस बांधवांची एकदम यंत्रणा इथे लागलेली आहे. टीम कामाला, वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं गैरसोय होऊ नये त्यासाठी संपूर्ण टीम सज्ज झालेली आहे इथे पोलिसांची. त्यांना स्वतः महापौर असतील, उपमहापौर असतील, पोलीस नियंत्रण असतील, संपूर्ण लोक इथे आलेले माऊली. सुंदर असं नियोजन आहे. जायचं पडायचं म्हणजे यमद्वारच झालं की हो, झालं का नाही माऊली? आणि खरंच बघायला गेलो, अहो हाही आणि नुसतं नाही, इथून ह्या मंदिराला 4 महिन्याने कुणाला काही यमद्वार, खरंच यमद्वार. ती फुटवाडलेली टाकांना दाखवत म्हणाला, अरे बापरे, घाबरून जायचं नाही, काय घाबरत नाही तिथे, डोळे बरोबर मिळून जातात. घोड्याचा मालक असतो तो आपला पाठीवरच असतो. कारण त्यांनी नीट केलं तर आपण जाणार. त्यांनी जोरात घोड्याचा म्हटलं, वरून गेली आपल्याला आलं की आमचा घोडा असा, म्हणजे आम्ही आधी डोकं वर पाय असं झालं नाही. पण बरंच राहणार कोण आहे, किती पुण्याची आपली होती म्हणून आपण बरं झालं. पण खरंच ते पावसाळ्यात वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा गैरसोय होऊ नये त्यासाठी सुंदर असं पुणेकरांनी स्वागतासाठी बघा आता पत्र वगैरेचं नियोजन चालू आहे. तुकाराम महाराजांच्या पादुका इथं असणार आहे मित्रांनो. श्री निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थान पुणे ह्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पादुका येणार आहे आणि हे सुंदर असं इथं नियोजन चालू आहे मित्रांनो. संपूर्ण तयारी केली आहे. ते पाहू शकता. आईसर भरून आलेलं आहे सगळं इथे. काही वारकरी सुद्धा इकडे आलेले आहेत. संपूर्ण CCTV कॅमेरे असतील किंवा इथलं भरपूर असं नियोजन केलं मित्रांनो पुणेकरांनी इथं वारकऱ्यांच्या स्वागतासाठी. नक्कीच तुम्ही सुद्धा उद्या पुण्यामध्ये यावे आणि माऊलींचा आशीर्वाद घेऊन जावा. नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने अवघी आळंदी आणि देहू नगरी धुमधुमली आहे आणि आता संपूर्ण पुणेकर माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. होय, विठू माऊलीच्या भेटीसाठी निघालेल्या संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे उद्या म्हणजे गुरुवारी पुण्यनगरीत जल्लोषात स्वागत होणार आहे. लाखोंच्या संख्येने आलेले वारकरी टाळ मृदुंगाचा गजर हातात घेतलेल्या भगव्या पताका आणि माऊली माऊलीचा जयघोष यामुळे संपूर्ण पुणे शहर भक्तीच्या रंगात न्हावून निघणार आहे. उद्या पालखी पुण्यात दाखल झाल्यानंतर पुढील 2 दिवस म्हणजेच 9 आणि 10 जुलै रोजी माऊलींचा मुक्काम पुण्यात असणार आहे. तुकाराम ज्ञानोबा माऊली. आवाज मागून नको आहे ना.
आलिया बघू शकता मित्रांनो, उद्या याच ठिकाणी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं उद्या याच ठिकाणी आगमन होणार आहे. अतिशय उत्तम असे नियोजन चालू आहे. म्हणजे महिलांची रांग वेगळी, पुरुषांची रांग वेगळी. या प्रकारे कुठल्याही भाविकांना जे पालखीचे दर्शन घेण्यासाठी येतात त्यांची गैरसोय होणार नाही याचे उत्तम असे नियोजन चालू आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या याच ठिकाणी आगमन होत आहे. उद्या याच ठिकाणी जगद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे. त्यामुळे पुण्यात सुंदर अशी तयारी चालू आहे. येणाऱ्या वारकरी बंधूंची गैरसोय होऊ नये म्हणून पत्र्याचे जे छेद आहे ते करण्यात येत आहे. बघू शकता सुंदर असं नियोजन चालू आहे. उद्या प्रत्येक पुणेकर हा स्वतःला वारकरी बनवून घेत असतो आणि एक त्यांच्यातलाच एक आपण आहोत या भक्तिभावाने त्या प्रत्येक वारकऱ्यात एक पंढरपूरच्या विठ्ठलाला बघत असतो आणि त्यांची सेवा भावे भक्ती आणि सेवा करत असतो. बघू शकता मित्रांनो, एकदम मन भाळून जाईल अशी तयारी पुण्यात चालू आहे.
रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कधीपासून सेवा चालू आहे आणि हे आमच्या वडिलांच्या पातूर सेवा चालू आहे. किती वर्ष झाली? 20 वर्ष 30 वर्ष झाले सेवा चालू 30 वर्ष झाली सेवा चालू आहे. हा. बघू शकता तुम्ही मंडळी, म्हणजे 30 वर्ष झाले सेवा चालू आहे. बुरुड समाज म्हणजेच यांच्या ह्याच्यातून गणेश पेठेतून जी सेवा चालू आहे गेले 30 वर्ष लगातार हे सेवा देत आहेत. म्हणजे येणारा जो वारकरी समाज आहे, उद्या पुण्यात आपल्या इथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन होत आहे. त्या आगमनात जे वारकरी येतात त्या प्रत्येक वारकऱ्यात विठ्ठलाला पाहत ते विठ्ठलाची सेवा जशी केली जाते तशी वारकऱ्याची सेवा हे करतायत. तुम्ही काय बोलू शकता? दरवर्षी आम्ही बुरुड समाज आमच्यातर्फे सर्व वारकरी संप्रदायाला कमीत कमी 1200-1500 लोकांचं जेवण इथं सेवा करत असतो. परत दूध म्हणा, परत आईस्क्रीम बिस्क्रीम सर्व व्यवस्थित. नमस्कार, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही काय म्हणू शकता, कधीपासून सेवा चालू आहे किंवा बाकीच्या गोष्टी तुम्ही काय याचा मागचा हेतू काय? काय नाही, लोकांची सेवा. लोकांची सेवा लोकांची सेवा. म्हणजे वारकऱ्यांची सेवा या मागचा महत्त्वाचा हेतू हाच आहे की विठ्ठलाची सेवा. जो वारकरी आहे, जो आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी करतो, त्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा या बुरुड समाजातून म्हणजे गणेश पेठेतून केली जाते. बघू शकता गेले 30 वर्षाचा काय अनुभव तुमच्या ह्याच्यातला? अनुभव चांगलाच आहे. म्हणजे अनुभव विठ्ठल कुठल्या गोष्टीची कमी करत नाहीये, कधी कुठल्या गोष्टीला कमी पडत नाहीये. नाही तुम्ही नाही काय अजून लोकांना काय सांगू शकता की काय केलं पाहिजे किंवा सेवा अजून कोणत्या प्रकारे करता येऊ शकते? काय आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला जेवढं होतं तेवढं आपण केलेलं चांगलं. थोडी तरी सेवा करावं. फुल नाही, फुलाची पाकळी वारकरी संप्रदायाला. परत अन्नदान या श्रेष्ठदान. बाबा पुढे या. या पुढे या. काय आहे, अन्नदान हे श्रेष्ठदान म्हणून हे प्रत्येक वर्षी आमच्या यांच्याकडून अन्नदान केलं जातं. हो, जवळ 30 वर्ष झाली त्या गोष्टी. 20-30 वर्षात. रामकृष्ण हरी माऊली. समाधान सगळ्यात जास्त, बाकीचं काही नाही. म्हणजे मानसिक समाधान हे महत्वाचं आहे, बाकीचं काही नाही. म्हणजे ज्या वेळेस वारकऱ्याची सेवा केली जाते त्यावेळेस प्रत्येक माणसाला जे मानसिक समाधान भेटलं जातं ते उत्तम आणि योग्य. म्हणजे आता जसं माऊलीने सांगितलं, अन्नदान हे श्रेष्ठदान. म्हणजे प्रत्येक वारकऱ्यात जो विठ्ठल आहे त्या विठ्ठलाला यातून बघितलं जातं. ज्ञानेश्वर माऊली, रामकृष्ण हरी माऊली. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.